हॅलो गाईज, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आदित्य महल्ले. आज आपण बोलणार आहोत माझ्या या कारबद्दल. ही कार आहे टाटा नॅनो, वर्ल्ड फेमस. कारण यामध्ये बनवण्यामध्ये खूप जास्त मेहनत लागली होती आणि एक आयडिओलॉजी होती. तर चला बोलूया या कारबद्दल. सर्वात आधी तुम्ही पाहू शकता एक साईड लुक मी दाखवलेला आहे तुम्हाला यामध्ये, आणि त्यानंतर एक बॅक लुकसुद्धा दाखवलेला आहे. ही कार जेवढी बाहेरून लहान दिसते तेवढीच ही कार आतमधून मोठी आहे. तर हा डिसिजन मी घेतला होता एका अशा गोष्टीमुळे, ज्यामुळे मला असं वाटलं होतं की एक अशी कार हवी आपल्याकडे, कार पण हवी आणि त्याचा जो खर्च असतो तो फार कमी, म्हणजे बाईकच्या 1.5 पट किंवा 2 पट असाल तर चालेल. 2 पट नाही पण 1.5 पट या कारचा आहे खर्च, एका बाईकच्या खर्चा एवढा. तर तुम्ही हे पाहू शकता, नॅनो CX मॉडेल आहे. हे 2011चं मॉडेल आहे. सगळ्यात मोस्ट रिलायबल कार तुम्ही ह्याला म्हणू शकता. रतन टाटांचं एक मोठं स्वप्न होतं. त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की हे कार त्यांना बनवायची आहे, अशी कार जी एका मिडल क्लास फॅमिलीसाठी सोयीस्कर राहावं, इकॉनॉमिकली बेस्ट राहावं. या कारमध्ये तुम्ही पाहू शकता, हे समोरचं बोनट मी ओपन केलेलं आहे. इथे पेट्रोल जे आहे ते बाहेरून भरायचं असते, म्हणजे समोरून भरायचं असते. त्यानंतर हे वॉशर फ्लूइडचा हा एरिया आहे. त्यानंतर हे ब्रेक ऑइल इथे भरतात आणि हे वायपर मोटर आहे. याला वायपर जो आहे तो एकच आहे. नॉर्मल कार्समध्ये 2 वायपर असतात जनरली, बट इथे एकच आहे. खर्च वाचवण्यासाठी बरेचसे प्रयत्न इथे केलेले आहेत. इथे मी खाली प्रायमर मारलेला आहे. बरंच रस्टी होती, सेकंड हँड कार मी घेतलेली आहेत, सो खूप जास्त रस्ट होता. बऱ्याच जागी मी एमसील लावलेली आहे आणि एमसील लावून त्याच्यावर प्रायमर कोट मारलेला आहे. त्यामुळे ही कार वेल मेंटेन्ड दिसते. आणि वरतून ॲसेसरीज मी बरेचसे लावलेले आहेत. याचे टायर्स तुम्ही पाहू शकता, हे हाफ व्हील कवर्स याला लावलेले आहेत. फुल व्हील कवर्ससुद्धा येतात. जनरली व्हील कवर्स येतच नाही आहेत या गाड्यांना, बट जे नेक्स्ट मॉडेल्स आले होते त्यांच्यामध्ये होते. ॲसेसरीजमध्ये तुम्ही पाहू शकता, इंटेरियर मी खूप जास्त क्लीन केलेलं आहे, जेवढं होऊ शकते तेवढं क्लीन केलेलं आहे. इंटेरियरमध्ये ब्लॅक इंटेरियर आहे आणि बाहेर तुम्ही पाहू शकता. आता केबिन साऊंडसुद्धा तुम्ही ऐकू शकता. जास्त केबिन साऊंड येत नाही. इंजिन रिफाईंड असेल, वेल मेंटेन्ड असेल. सगळी सर्व्हिसिंग त्याची डे टू डे म्हणजे वेळेवर तुम्ही केली असेल तर काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. या कारमध्ये मेंटेनन्स फारच कमी आहे, खर्च खूप कमी आहे. पेट्रोल ॲव्हरेज 20च्या वरच देईल. हे विथ AC म्हणत आहे, विथ AC. सो तुम्ही पाहू शकता, स्पेस खूप जास्त आहे. 4 लोक काय 5 लोकसुद्धा बसतात. एक वेळ अशी होती आम्ही 7 लोक बसलो होतो. तुम्ही म्हणजे विश्वास नाही करणार, 6 लोक मी बसलो होतो. मागे 4 आणि समोर 2. समोर अजून एक बसला असता मांडीवर. सो मागे पण खूप जास्त स्पेस आहे. सीट कवर्स यामध्ये लावायचे आहेत मला. तुम्ही बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप सारे व्हिडिओज मी टाटा नॅनोवर अपलोड केलेले आहेत. याचं जी रूफ आहे ते सुद्धा मी क्लीन केलेली आहे. याचे बरेच व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील. स्टिअरिंग कवर मी लावलेली आहे यावर, आणि हेड पिलोजसुद्धा मी याच्यावर लावलेले आहेत. त्याने कारला एक वेगळाच लुक येतो. सीट कवर्स लावल्यानंतर तर अजूनच एक वेगळा लुक यावर येणार आहे. याचे रिलायबिलिटी इतकी जास्त आहे मित्रांनो. याचं स्टील जे आहे, जे पण यामध्ये वापरलेलं आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. असं नाही आहे की हलक्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी खर्च कमी करण्यासाठी थोडं कमी वापरण्यात आलेलं आहे, बट जेवढं आवश्यक आहे ते सगळं काही इथे वापरण्यात आलेलं आहे. या कारची डिझाईन इतकी क्यूट आहे. छोटीशी कार आहे, कुठून पण टर्न घेते, कुठून पण आपण याला काढू शकतो. जास्त सोयीस्कर आहे. यामध्ये पॉवर स्टिअरिंग नाही आहे आणि त्याची गरज पण भासत नाही. आणि याचा लुक एक वेगळाच आहे फ्रेंड्स. हेडलाईट्स याचे मोठे आहेत. प्रकाश खूप समोर चांगला पडतो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही विजिबिलिटीमध्ये रात्री पण. म्हणजे एक आणि याचं जे इंजिन आहे ते मागे आहे, सो रनिंग करताना जास्त लोड पडत नाही गाडीवर. चांगल्या प्रकारे धावते. चढ असो तरीही खूप चांगल्या प्रकारे ही गाडी चालते, स्किड करत नाही. सो या गाडीची हीच स्पेशालिटी आहे. ही आपली सो अशाच आपल्या इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. सुंदर